सुप्रभात, श्री स्वामी समर्थ. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अपूर्वा तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत करते. आज आहे अक्षय तृतीय आणि आज मी तुम्हाला आमच्या घरी अक्षय तृतीया कशी साजरी करतो हे दाखवते. तर तुम्हा सगळ्यांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा. तर अक्षय तृतीयाचा मुहूर्त हा 3.5 मुहूर्तांपैकी एक असतो. सो आजचा दिवस खूप जास्त पवित्र आहे, स्पेशल आहे. सो तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काही सुरुवात करायची असेल जी आपण न्यू इयरला करत नाही ती आजच्या दिवसापासून आपण चालू करू शकतो. सगळ्यात इम्पॉर्टंट मॅनिफेस्टेशन करा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच. आजच्या दिवशी आपण मॅनिफेस्टेशन करायला हवं, छान विचार करायला हवे. ज्या गोष्टी आपल्याला अचीव करायच्या आहेत पुढे जाऊन आणि आपण चालू नाही केल्या आहेत आत्तापर्यंत त्याच्यावरती मेहनत करायला, तर त्याचा आपण आजपासून शुभारंभ नक्कीच करायला हवा. आजच्या दिवसाची सुरुवात आम्ही किचनची पूजा करून व अन्नपूर्ण देवीचे आशीर्वाद घेऊन स्वयंपाक करायला सुरुवात केली. आज सुट्टी नसल्यामुळे सगळ्यांनाच कामावर जायची खूप घाई होती व आम्हाला घरातली सगळी कामंसुद्धा उरकायची. सकाळी लवकर उठून आम्ही आमच्यातच कामं वाटून घेतली. मम्मी म्हणाल्या की मी स्वयंपाकाचं बघते, मी सगळं घर स्वच्छ केलं आणि पप्पांनी पुरण वाटून आणि बाकीची छोटी मोठी घरातली कामं मदत केली. सगळी कामावरून मी सुद्धा छान रांगोळी काढायला बसले. एवढी डिझाईन काही लक्षात येत नव्हती पण घाई होती त्याच्यामुळे एक पटकन छान छोटीशी सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर उंबऱ्याला हळदीचा लेप लावून घेतला आणि दारात छान दिवे लावले. एका साईडला मम्मी छान गरम गरम पुरणपोळ्या मस्त बनवत होत्या. छान तूप लावून नैवेद्यासाठी आम्ही पुरणपोळ्या तयार करत होतो. एका बाजूला स्वयंपाक होत असताना आम्ही देवारा स्वच्छ करून घेतला. सगळ्या देवांना छान पितांबरीने घासून छान धुतलं. प्रत्येक सणाला सगळ्यात माझं आवडतं काम, मला जे करायला आवडतं ते म्हणजे देवारा लावणं. मी सगळे देव छान पद्धतशीर एकदम बाजूला कोणते देव असायला पाहिजे, वरच्या पायरीवर कोणते, त्याच्या खालच्या पायरीवर कोणते, असे करून छान देवारा लावला. सगळ्या देवांना छान पुसून त्यांना हळदी कुंकू लावून त्यांना त्यांच्या जागेवरती ठेवलं. तामणामध्ये विड्याची पानं ठेवून त्याच्यात सुपारी, एक नाणं असं ठेवून त्याच्यावर एक स्वस्तिक काढून छान देवाला फुलं वाहिली. आजच्या दिवशी आंब्यांना खूप महत्त्व असतं. सगळ्यात पहिला नैवेद्य हा आंब्यांचाच आजच्या दिवशी दाखवायचा असतो देवाला. त्याचसोबत आजच्या दिवशी आम्ही पितृंचीही पूजा करतो. म्हणजे ज्या व्यक्तीचे आई वडिलांचे निधन झाले असेल त्याने त्यांची पूजा करावी, त्यांचा आशीर्वाद घ्यावा, त्यांना छान नैवेद्य दाखवायचा असतो. आजच्या दिवशी आमच्यामध्ये सोयऱ्यांना किंवा जावयाला जेवणाचे आमंत्रण दिले जाते. त्याचे कारण हेच की त्या व्यक्ती जोपर्यंत ते पाहुणे येऊन जेवत नाही तोपर्यंत ज्याच्या आईवडिलांचे निधन झाले आहे त्यांनीही खायचं नसतं. मग त्याच्या घरातल्यांनी आज पुरणपोळीचा जे आपण नैवेद्य केला आहे तोही नसतो खायचा. जे पाहुणे आले ते खाल्ले, त्यांचं जेवण झाल्यानंतर आपण खाऊ शकतो.
पप्पांनी आमच्या आजी बाबांना छान नैवेद्य ठेवला, त्यांचा आशीर्वाद घेतला. सर्वांना सुखात ठेवा आणि असंच या घरात सुख समाधान समृद्धी नांदू दे. तर आजचा बेत माझा फेवरेट होतं. पुरणपोळी, आमटी, गुळवणी, पापड, भजी, काय नाव घ्याल आणि ते सगळे माझ्या फेवरेट होतं. छान त्याच्यावरती साजूक तूप असं मी ताट बनवलं कारण जिजू आले होते जेवायला. पुरणपोळी एकदम छान झाली. मम्मींनी बनवली आहे. कसं झालं आपण जेवण? ब्लॉगसाठी. त्याचसोबत आज काहीतरी सोनं किंवा चांदी खरेदी करण्याची प्रथा असते. तर सोनं तर आम्हाला जमलं नाही, पण माझ्या मम्मीने आज स्पेशली पप्पांकडून माझ्यासाठी एक चांदीची अंगठी आणि छान छोटेसे कानातले पाठवले. पुन्हा मग माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी जोडवी केली. इतकं छान वाटतं आणि इतकं स्पेशल वाटतं. सगळे गिफ्ट्स माझ्यासाठी झाले. आज आहे अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तापैकी शुभ मुहूर्त तुमच्या जीवनात, तुमच्या आयुष्यात अखंड सुख समाधान आरोग्य लाभो हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना. अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आमचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, आम्ही आमच्या घरातली प्रथा आणि काही सांगताना जर माझ्याकडून चुकी झाली असेल तर माफ करा. असंच आमचे ब्लॉग्स बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.